गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 11:15 झाले आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज भाजीमध्ये मस्त अशी मी वाटाण्याची भाजी बनवली. इथे बघू शकता मस्त अशी वाटाण्याची रस्सा भाजी बनवली होती. चपाती बनवलेली आहे आणि आता इथे जस्ट मी दूध तापवायला ठेवलं आहे आणि आता लगेचच मी वेदांचं पनीर पण बनवून ठेवणार आहे. कारण वेदांत 4-4:30ला येईल, त्यामुळे सकाळी जी काही होतील तेवढी मी कामं करत असते. त्याचबरोबर आज केतूने मस्त अशी देवपूजा केलेली आहे. केतूला जरा वेळ मिळाला होता, त्यामुळे आज केतूला देवपूजा करायला सांगितलं होतं. आता दिवस शांत झालेला आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं की काल रात्रीपासून जो वारा सुटलेला आहे तो अजूनही बंद नाही. इतका जोराचा वारा आणि पाऊस चालू आहे. तर तुमच्याकडे पण पाऊस वारा चालू आहे का, तर ते कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर एवढा जोरात आणि इतका आवाज येतो आहे ना, खूप कंटाळा आला माझा. तुम्हाला दाखवते, बघा शकता तुम्ही. हे बघा अजूनही पाऊस चालू आहे आणि वारा, बापरे बाप, बघू शकता पाऊस वारा दोन्ही चालू आहे आणि त्यामुळे सारख्या या खिडक्या बंद कराव्या लागत आहेत. तर तुमच्याकडे पण अशीच अवस्था आहे का, कमेंट करून नक्की सांगा. कारण रात्रभर दरवाजांचे आवाज आपटण्याचे, म्हणजे सगळं बंद केलं तरी पण वारा कुठून तरी येतोय आणि खूप जोराचा वारा सुटलाय. तर काय माहिती काय चाललंय समजत नाही. पाऊस पण पडतो आणि वारा पण, दोन्ही चालू आहे. तर चला आता मी तुम्हाला आज डीमार्टमधलं जे काही सामान आहे ते दाखवते आणि मग नंतर मी ते सामान भरणार आहे डब्यांमध्ये. तर चला आता मी ते काढते पहिले. तर मंडळी आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. मी तुम्हाला दुपारी बोलली होती की काल डीमार्टमधून जे काही सामान आणले ते तुम्हाला मी आज दाखवेन. तर दुपारी काय माझ्याकडून झालं नाही. जेवण वगैरे झालं आणि मस्त झोप काढूया म्हणून मी पडली, तर मला झोप पण आली नाही. आणि मग त्यानंतर विचार केला बहिणीशी जरा गप्पा मारावं. मग बहिणीला फोन केला, तिच्याशी अर्धा 1 तास गप्पा मारल्या आणि मग परत मी थोडा वेळ जरा पडली. थोडंफार एडिटिंगचं काम होतं तर ते केलं आणि झोपायला घेतलं, पण झोप काय आली नाही. मग फायनली असंच टंगळमंगळ करत वाजले 5. तर म्हटलं आता फायनली आपण डीमार्टचं जे काही सामान आणलं आहे ते तुम्हाला शेअर करावं, म्हणजे तुम्हाला दाखवावं. तर चला मंडळी आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता 4 पिशव्यांमध्ये आपण सामान भरलं होतं. तर यातलं बरंचसं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे. आपण पनीर वगैरे पण घेतलं होतं, तर ते फ्रीझरमध्ये ठेवलं आहे. मटार वगैरे जे फ्रीजमधले आयटम होते ते सगळे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. आणि झाडू वगैरे पण मी काढलेला आहे. तर आता चला दाखवते. तर आता इथे मी सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने बघू शकता. तर आपण इथून स्टार्ट करूया. गहू घेतलेले आहेत. आता यावेळेस गहू मी 6 kgs घेतलेले आहेत. मी काय करते, आता जास्त साठवून घेत नाही, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत. जास्त भरले ना तर त्याला किडे वगैरे लागतात, त्यामुळे मी जसे लागेल तसे भरते. तर गहू घेतले सध्या. आता हे 6 किलो पूर्णपणे मी आता दळून आणणार आहे. त्यानंतर किचन टॉवेल घेतलेले आहे. हे पण किचनसाठीच घेतलेले आहेत मी टॉवेल. ब्रश घेतलेले आहेत. इको बेग घेतलेला आहे. आता हा फर्स्ट टाईम घेतलेला आहे मी चपात्या वगैरे ठेवण्यासाठी. आता केतूला मी टिफिन देते तर तेव्हा वापरेन, यूज करेन. त्यानंतर घासणी घेतलेली आहे. त्यानंतर इथे आहे जेमिनीचे 3 पॅक घेतलेले आहे. यावेळेस मी चितळेचं तूप घेतलेलं आहे. 1 किलोचं पॅक आहे. त्यानंतर रेड लेबल. आता ॲक्च्युली रेड लेबल मला प्लेनमध्ये पाहिजे होतं, पण हे मसाल्याचंच आहे. कारण मसाल्याचं जेव्हा पण मी करते ना तर माझा चहा एकदम पातळ होतो, असा माझा अनुभव आहे. परंतु प्लेनमध्ये जरा 1 किलोच्या पॅकेटमध्ये होतं, तर मला 1 किलो काही घ्यायचं नव्हतं, त्यामुळे मी पुन्हा पाव किलोचंच घेतलं. अर्धा किलो आणि 1 किलोमध्ये बहुतेक प्लेनमध्ये आहे. तर मला एवढा चहा लागत नाही, कारण आम्ही दोघंच पितो आणि ते पण एवढा काही जास्त. सध्या तरी चहामध्ये मी चहा करताना चहापत्ती कमी टाकते, त्यामुळे मला पाव किलो पूर्ण येतो. त्यानंतर आणि इथे आहे गुलाबजामुनचं प्रेमिक्स, चितळे कंपनीचं, माझं फेवरेट आहे. तर येत्या काही दिवसामध्ये मी गुलाबजामुन बनवणार आहे. मीठ घेतलेलं आहे. आता टाटा सॉल्ट माझ्याकडे ऑलरेडी एक आहे म्हणून मी एकच घेतलं. आता इथे आहे देवांच्या वाती. खोबरं घेतलेलं. खोबरं पण मी जास्त घेतलं नाही, कारण माझ्याकडे आहे त्यामुळे थोडंसंच घेतलं आहे. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. भीमसेनी कापूर आणि काडेपेटी. इथे आहे सॉस जास्त भरत नाही, कारण आम्ही जास्त खात नाही.
जेव्हा लागेल तेव्हा म्हणून कधीतरी लागतं ब्रेड वगैरे सँडविच वगैरे बनवते तेव्हाच. आणि जिरा आणि मोहरी घेतलेले आहे. मोहरी म्हणजे राई आहे, बारीक साईजचीच राई घेत असते कारण दातामध्ये अडकते म्हणून. हे केतूने घेतलेले आहे ट्रीट म्हणून. आता ते कसं लागतंय माहिती नाही, तिलाच माहिती, ती जेव्हा ओपन करेल तेव्हा कळेल. त्यानंतर या सीड्स आहेत, पंपकिन, मगज, हे बघा पंपकिन. त्यानंतर वॉटरमेलन आणि मगजच्या बिया आहेत, काजू, बदाम. आणि मी घेतलेले चणा डाळ, मखाणे. हे खजूरचे 3 पॅकेट आहेत. इथे मटकी आहे. आता ॲक्च्युली एकच पॅकेट घ्यायचं होतं, चुकून केतूनी पण टाकले आणि मी पण टाकले, तर आता जास्त झाले. तर आता ठीक आहे, यावेळेस मटकी आठवड्यातून 2 वेळा करायचं. त्यानंतर इथे आहे चणा अर्धा किलो आहे. तूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे. इथे शेंगदाणे 1 किलो पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर तिकडे विस्पर आहे. तर एवढंच साहित्य घेतलेले आहे यावेळेस. आणि याशिवाय पण काही गोष्टी घेतलेल्या आहेत, म्हणजे झाडू घेतलेला आहे, सुपली घेतलेली आहे, तर त्या गोष्टी वापरायला काढल्यात त्यामुळे मी तिथे ठेवलेल्या आहे. आणि मटार घेतलेले आहेत, फ्रोझन मटार. त्याचबरोबर चीज, पनीर वगैरे सगळं घेतले, तर ते सगळं मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि घेतलेले इयरबड्स वगैरे पण घेतलेले आहे, तर ते पण वापरायला सुरुवात केली, त्यामुळे ते पण ठेवलेले आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. आणि अजून थोडंसं सामान भरणार आहे आम्ही, पण ते डीमार्टमधून नाही भरत. काही गोष्टी आम्ही दुकानातून पण भरतो, त्यामुळे असं काय आहे. तर काही गोष्टी आम्हाला जिथून ज्या आवडतात तसं भरतो, कधी कधी एकाच ठिकाणी भरतो, असं आहे. तर डीमार्टमध्ये गेल्यावरती काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या असतात, तर तिथे ते बघितलं पण जातं आणि तिथून काही गोष्टी घ्यायच्या असतात, तर त्या पण गोष्टी आम्ही घेतो. तर असं काय आहे, सगळ्याच गोष्टी आम्ही डीमार्टमधून घेतो असं काही नाही आहे. काही गोष्टी आम्ही लोकल दुकानातून घेतो आणि काही गोष्टी आम्हाला जिथे चांगल्या वाटतात, चांगल्या प्रतीच्या वाटतात, तिथून घेतो. तर असं काही आहे. तर मंडळी आता वाजले आहेत 6:15 आणि केतू आली आहे, आज जरा थोडीशी लवकर आलेली आहे. आणि आल्या बसल्यात मॅडम आमच्या. काय करते दाखवते, काय चाललंय. आपण काय घेतलेलं ते खाते. खा. माझा चष्मा पडला इथे. कसं लागतंय, आहे का टेस्ट? कसं केक सारखं लागतंय, कसं लागतंय? केक सारखंच ना? मग पाव आहे, पावासारखं लागतंय. त्यात काय टाकलंय, चॉकलेट? बघू. सेम पाव. मग तेच तर बोलते, क्रोसा म्हणजे पाव असतो. पण मला वाटलं पूर्ण चॉकलेटी लागतंय. त्यात फिलिंग असते चॉकलेटची. काय कधी आधी काय ट्राय केलंय का तुम्ही? 4-5 वेळा ट्राय केलाय, फक्त चॉकलेटवाला नाही केला. स्ट्रॉबेरी किंवा रास्बेरी काहीतरी ट्राय केलं. मगाशी मी तुम्हाला हे सामान दाखवलंय, तर आता हे पण मला भरायचंय. आणि साईड बाय साईड मी आता जस्ट कुकर पण लावलेलं आहे, कारण केतू लवकर आली तर तिला भूक पण लागली. मंडळी इथे माझी भजी तळायचं काम चालू आहे. भजी खायची इच्छा झाली म्हणून बटाटा आणि मिरचीची भजी तळते. आणि इथे झालेले आहे. आणि इथे वरण बनवलेलं आहे आता गरमागरम. वरण भाताचा कुकर लावला होता, तर मस्त अशी बटाटा भजी आणि मिरची भजी तळून घेते. बऱ्याच दिवसांनी करते. आय थिंक मला वाटतं मागच्या पौर्णिमेला केली होती, म्हणजे मागच्या महिन्यात जी पौर्णिमा होती ना, मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता त्या दिवशी केलं होतं. आणि त्याच्यानंतर एकदा वाटतं असं काहीतरी 2दा केलं होतं तेव्हा. तर मागच्या महिन्यामध्ये केलं होतं आय थिंक. त्यानंतर आता करते. आणि अजून आखाड पण मला तळायचं आहे, म्हणजे आषाढ महिन्यामध्ये तळण करतात बघा, कापण्या वगैरे, तर ते पण करायचं आहे. बघू आता. कापण्या मी कदाचित उद्या करेन, माहिती नाही, तर सांगितलं तर माझ्याकडून होत नाही कधी कधी, त्यामुळे मी आता मला स्वतःला सांगत नाही की उद्या करेन की परवा करेन, माहिती नाही. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की करेन, पण आषाढ महिन्यातच करणार आहे. बघू, उद्या जमलं तर मी प्रयत्न करणार आहे आखाड तळायचं, म्हणजेच कापण्या करायचं. चला, मस्त गरमागरम भजी होत आहेत, तर या मंडळी खायला. चला, एका हाताने जमत नाही मला. चला मंडळी, केतूसाठी ते डाळ भात वाढलंय आणि थोडीशी भजी पण दिली आहे, लोणचं दिलंय. केतू घे बाळा, घे, हात धुवा.
तर चला मंडळी, आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहे. तर आता व्हिडिओचं मी एंड करणार आहे. पण एंड करण्यापूर्वी मला एक बोलायचं होतं की उद्या कदाचित मी लाईव्ह येईन. तर आता हा व्हिडिओ तर उद्या अपलोड होईल. तर मी विचार करते की लाईव्ह यावं रोज दुपारी 1 ते 2 वगैरे, किंवा 2 ते 3 असं काहीतरी मी टायमिंग ठरवते. आणि उद्यापासून आपण लाईव्ह येऊ. जे पण माझे व्ह्युअर्स असतील तर प्लीज तुम्ही 2 ते 3 माझा लाईव्ह बघायला नक्की या. आपण गप्पा मारूया. तुम्हाला काही प्रश्न असेल माझ्याविषयी विचारायचे तर ते पण तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. तर चला मंडळी, आता मी व्हिडिओचा एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.